मित्रांनो, आजच्या युवकांचा सोशल मीडियावर इतका प्रचंड प्रभाव आहे की आजचा युवक हा सोशल मीडियामध्येच गुरफटून बसलेला आहे. आजच्या युवकांना पबजी आणि ब्लेवेल सारखे घातक आणि वेळखाऊ गेम तर माहित आहे, परंतु आजच्या युवकांना देशासाठी बलिदान देणारे योद्धा माहित नाही. आजच्या युवकांना पबजी आणि ब्लेवेल सारखे घातक आणि वेळखाऊ गेम खेळणारे माहित आहे, परंतु भारताचे राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव माहित नाही. शेतात दररोज वावरणारी आणि कष्ट करणाऱ्या आईच्या पायात किती भेगा पडल्या ते यांना माहित नाही. शेतकऱ्यांचा कर्जमाफी व्हायला पाहिजे यासाठी पोस्टामागे पोस्टचे ताकद आहे. त्यांचा स्वतःचा बाप जेव्हा शेतात राबराब राबतो, त्यांच्या स्वतःच्या बापाला हाताला हात लावण्यासाठी तो काम करत नाही, मात्र त्याचा हात मोबाईलवर अडकलेला असतो. मित्रांनो, आजच्या युवकांची अवस्था इतकी विचित्र आहे की पुढील वाक्य आजच्या युवकांवर योग्य बसत आहे. आहे तरुण तर घे मजा करून, आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून, अशी विचार आजच्या युवकांचे झाले आहे. मला असं वाटतं की आजच्या युवकांनी असे विचार केले पाहिजे, आम्ही आजचे तरुण समाज सेवा करून मन भरून, भ्रष्टाचारास टाकू पुरून, बेरोजगारीस टाकू मारून, गोर गरिबांचा सोबत धरून, अन्यायाचा प्रभाव करू धरून आणि स्वतःला तेव्हाच म्हणू धरून जेव्हा सोशल मीडियाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता टाकू करू. मित्रांनो, असं जर आजच्या युवकांनी केलं तर खऱ्या अर्थाने आज हा युवक सोशल मीडियाचा योग्य वापर करायला लागेल. मित्रांनो, जेव्हा या देशामध्ये सोशल मीडियाचा प्रश्न येतो तेव्हा या देशामध्ये सोशल मीडियाचा वापर 100% केला जातो आणि 80% इंटरनेटचा वापर पॉर्न आणि अश्लील वेबसाईट पाहण्याकरिता केला जातो आणि फक्त 20% वापर शैक्षणिक, ई-लर्निंग व इतर कामासाठी केला जातो. प्रशिक्षक महोदय, मला असं वाटतं की आपण याला बदलून टाकाल की 20% वापर पॉर्न आणि साईटसाठी आणि 80% वापर शैक्षणिक, ई-लर्निंग व चांगल्या कामासाठी जर केला तरच खऱ्या अर्थाने आजचा युवक हा सोशल मीडियाचा योग्य वापर करायला लागेल. खऱ्या अर्थाने पुत्र भावा ऐसा गुंडा आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आजच्या युवकांची अवस्था इतकी विचित्र आहे की आजच्या युवक हा फक्त सोशल मीडियामध्येच गुरफटून बसलेला आहे. यापुढे जाऊन जर आजच्या युवकांची अवस्था सांगायची असेल तर कबीरांचा तो अभंग आठवतो. कबीर म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या सापाने चंदनाच्या झाडाला विळखा घातला तरी त्याचा विष त्या झाडात जात नाही, अगदी त्याचप्रमाणे आजचा युवक हा सोशल मीडियामध्ये अडकून सुद्धा चांगली गोष्टी कोणती आहे आणि वाईट गोष्टी कोणती आहे जर याचा खऱ्या अर्थाने वापर नाही केला तर आज खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य वापर नाही होणार. मला असं वाटतं की सोशल मीडिया एक माध्यम आहे आणि माध्यम कधीही चुकीचं असू शकत नाही, कारण या विषयाची दुसरी बाजू सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. सोशल मीडियाचा योग्य रीतीने जर आम्ही वापर केला आणि काही प्रमाणात सर्व काही असावे याप्रमाणे जर वापर केला तर नक्कीच ही सोशल मीडिया आजच्या युवकांचं आयुष्य समृद्ध बनवण्यासाठी देखील मदतगार होऊ शकते. मित्रांनो, ज्या गोष्टीकडे पाहण्याचा त्याला दृष्टिकोन बदलतो, अगदी त्याचप्रमाणे आज ज्या गोष्टीकडे पाहण्याकरून दृष्टी बदलली पाहिजे तर दृष्टिकोन बदलेल. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने भाजी कापणाऱ्या चाकूने आपली स्वतःची नाक कापली तर त्याच्याच ते चूक ते चाकूची नाही, त्या भाजी कापणाऱ्या व्यक्तीची आहे. म्हणूनच आज सोशल मीडियाचा योग्य वापर करून घ्यावे माझी अशी निमित्त मी करतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.